बदला. ज्यावेळीस या कलियोग रूपमध्ये, या कलियोगमध्ये वस्त्ररूपी पृथ्वी अवतार घेऊन गेली ब्रह्मापाशी. वस्त्ररूपी पृथ्वी ब्रह्मकडे जाये, नेत्री वही तू सांगत असे. पृथ्वी ब्रह्मकडे जाऊन सांगत आहे की देवा, बुडविला धर्म अधर्म झाला सार, सोसवेन भार आता मी भार सोसवत नाही. पाप फार झालेला आहे. त्या पापात मी माझं लय कष्ट होला. याप्रमाणे पृथ्वी मनाची ब्रह्माकडे गेली. ब्रह्माकडे जाऊन सांगल्यावर तिथं सगळे देव एकत्र होऊन शंकरापाशी गेले. आधी मूळ शंकराशिवाय सगळे काय होम पासून तयार झालेला शंकर आहे. कट्टीवर ते नाभिस्थान जेतून ब्रह्म झाला, मग ब्रह्म्याला उत्पन्न केला, मग 14 भुवन रचिला. असं या प्रकारे या शंकराच्या होमापासून निघलेले देव सर्व एकत्र होऊन शन्या या पापाच्या खंड त्या टाइम लय दैत्य माजलेले होते. जरसंध्या, कंस असे मोठे मोठे दैत्य माजल्यावर या भूमीला रहनस झाला. पण कोण्या टाइम कोण्या रूपाने गेली. वस्त्ररूपी पृथ्वी ब्रह्मपसे जाये, नेत्री वहे तोय सांगतसे. डोळ्यातून आसू काढून सांगताय ब्रह्मरूपी पृथ्वी चालली. कोणाच्या रूपाने गेली? बाळाच्या रूपाने. आता आपण म्हणता की लहान लेकरू देवासारखा. कशाला म्हणता? शास्त्र जे सांगते ते आपल्याला थोडं थोडं राहायचं. बाळाच्या रूपाने गेली, मोठ्या रूपात गेली नाही ती ना. बाळाच्या रूपाने जाऊन ब्रह्म्याला सांगते की देवा, आज फार दैत्य माजलेले आहे. म्हणून सांगल्यावर देवाना विचार करते, वसुदेव देता देवकी बहीण. वसुदेव देवकी कोणाची बहीण आहे? याची कंसाची बहीण आहे. वसुदेव देता देवकी बहीण, लग्नामध्ये विघ्न आले ऐका. देवकीला वसुदेवाची कंसाची बहीण देवकीला दिला. मोठा आनंदाने बहिणीचा रथ घेतला यानं हातात घोडे लावून. कोण? कंसानं हातात घोडे धरून मोठ्या आनंदाने बहिणीकडे नेऊन सोडायचा. आकाशाची वाणी सांग सगळासी, मनासी अनमान करू नका. अरे कंसाला सांगते, आकाशाची वाणी सांगत से कंसा, देवकीचा 8वा पुत्र वधील तुझला. 8वा जे पुत्र आहे देवकीचा, 8वा पुत्र तुला वधणार आहे. म्हणून कंस सांगते लग्नामध्ये विघ्न आता येतात. म्हणून लग्नामध्ये विघ्न सोचणच करा. त्या वेळेवर कंसाला क्रोध आला. क्रोध येऊन काय करते? खडंग घेऊन मारावया धाविनाला, हात तो धरिला वसुदेवे. हातात घेतला खडग की हिला मारूनच टाकतो, बहिणीला मारायला. खडंग घेऊन मारावया धाविना, हात तू धरिला वसुदेवे. वसुदेव तो हात, सत्य माझी वाचा देईन मी पुत्र. मी माझे जेवढे पुत्र जन्म होतील तेवढे तुला देतो, पण बहिणीला मारू नको. पाप आहे म्हणून कोण? वसुदेव. कंस सांगे धुता करा बंदी खान येता. जवाच्या तवा बंदी खाण्यात टाकले. कोणाला? वसुदेवाला बंदी खाण्यात टाकलं. झाला पूर्व मारायचा, झाला मग मारायचा. मग काय विचार केला की कंसानं 8वा पुत्र मारणार आहे. पहिल्या पोराला कशाला मारा, उग पाप कशाला. थोडं बुद्धी होती त्याला, कंसाला बी थोडं बुद्धी होती वाटते. 8वा पुत्र मारायचा आपल्याला.
पुण्य सारवया आले देवरूसे. पहा देव कसं करतो, आपला काय चालू देत नाही, आपल्या मनाचा काय करू शकत नाही. पुण्य सारवया आले देवरूसे. तेव्हा नारद तळपकला तिथं. टपकून काय म्हणते, का रे बाबू, इकून धरलं तर ते आठवते, तिकून धरलं तर कोणता आठवते. मग चला, आला पुत्र मारा. त्याचं पुण्य जो थोडं होतं ना, ते लग्न विवाह केलेलं पुण्य होतं, ते सारण्यासाठी देव ऋषी येऊन त्याला चढवून दिला. मग एक 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 मारायला सुरुवात केला. सातवत गर्भ योगी माया झाली, आश्चर्य करती जगा. सातवा गर्भ होता ते योगी माया झाली. जाऊन त्या रोहिणीच्या पोटी गेली. बळीरामचा अवतार झाला. सातवात गर्भ योग माया झाला. योग माया होऊन बळीरामचा अवतार घेऊन त्याने तिथं रोहिणीच्या पोटी अवतार घ्या. मग त्या प्रकार झालं. जेव्हा 8वा गर्भ तयार झाला तर देवकीचे तेज असे दिसायला लागले की सूर्यापेक्षा बी आगळे. आता तुम्ही जे गरोदर बाईचं तेज पहा, किती आनंद, किती सौरभ, किती आनंद दिसतो. त्या प्रकारे तिला किती एक आनंद दिसू लागला, किती एक आनंद दिसू लागला. आणि कृष्णा परमात्माचा जन्म याचा आहे. जन्म येण्याच्या टायमी आणि रातरच्या जन्म 12 रोहिणी नक्षत्र बुधवार दिवस रातरच्या जन्म येते वडे कोणाकोणाला. सगळे दैत्याला मारण्यासाठी परमात्मा येऊ लागला. त्याच्यासाठी कृष्ण परमात्माचा जन्म होऊ लागला. आणि जन्म क्या प्रकार होऊ लागला. मयूरादी पक्षी नाट करिता ती नदिया वासती भूमिकर्या. मयूरादी पक्षी नाट करिता ती नद्या वाहताती भूमिकर्या. जवा तसं टाइम भरतो, वाहनातले पक्ष सुद्धा नाटक. पक्ष तर आपण मानव आहोत देवाचं, आपल्याला का आनंद होऊ नाही, आपण का आनंदित राहू नये. मयूरदी पक्षी नाट करिता ती नद्या वाहता ती दोई तरा. गांधर्व गाते सप्त सुरे. गांधर्व सप्त किती आनंद त्या टाइम. मेघ गर्जती, मेघ वर्ष पुरा होण्याचा मेघ गरजू लागला. मेघ सुद्धा गरजत. गांधर्व गाते सप्त सुरे मेघ गर्जन करती. नामा मने स्वर्गी, नामा मने स्वर्गी नगरी वाजती. नामा मने स्वर्गी नगरे वाजती. अप्सर नाचती गाई अंबरती आनंदाने. माझ्या जीवनात मी एक बघलेला आहे की जेव्हा आम्ही गोकुळ अष्टमी धरत होतो खेड्यात, तर ढोरा अंबरत होते. त्या टाइमी आम्ही उपास सोडत होतो. आता आगाऊ सोडतेच नाही ते मला माहीत नाही, पण माझ्या जीवनात हे एक लक्ष ठेवत होता. म्हणता गड्या पिढ्या काय नव्हते, पण गाई अंबरती आनंदे. त्या टाइमी गाय उभारते, आनंदाने अंबरते. हे आम्ही डोळ्यानं बघलेले आहोत, दुसऱ्याला सांगायचं नाही. आणि तुम्हालाही अनुभव असत, पण या प्रकार झालेला होता. म्हणून देवाचा जन्म आपल्याला तारण्यासाठी झाला. ते बाळकाचं रूपात गाय जाऊन सांगली, त्याचं त्या प्रकार देवाचा जन्म झालेला आहे. म्हणून आज तुम्ही लय भाग्याचे माणसं आहो. आज हे गोकुळात समजून घ्यावा. आज आखरी दिवस आहे. कितीही दिवस आले नसेल तरी आजच्या दिवशी तुम्ही जर गीता येऊन देवाचा प्रसाद घेतले तर देव आपल्यावर ईश्वर कृपा करेल, असं या विनंतीने. म्हणून आपले जे
खरब गुन्हा असतात ते निघून जातात. या प्रकार या देवाचा महिमा आहे. कृष्ण आहे, कृष्ण परमात्मा आहे, चित्तचोर भगवान आहे, सगळ्याचा दाता आहे. म्हणून त्याचं आपण स्तुती करणं. राम जे आहे रामाचं चरित्र कर, रामाचं चरित्र आपल्या हृदयात घेऊ शकतो. राम कसं वागला तसं आपण वागावं, पण कृष्णाची स्तुतीच करा. त्यानं वागलं तसं वागा. आता लोक म्हणतात त्यानं किंचित ते वागण्यासारखं आहे काय आपल्याला माणसं ना. त्यानं 12 गाव काय की अग्नी गिळला, मग आपल्याला होते काय ते अग्नी गिळलं. मग श्री स्तुती देवाची स्तुती करता, पण त्याच्यासारखं वागू शकत, त्याच्यासारखं वागू शकत. त्याच्यासाठी देवाची स्तुती करणं. रामचंद्र प्रभूचं जे आहे ते आपल्याला हृदय धरलं. शंकराचं जे आहे ते आपल्या हृदयात धरलं. त्यानं पती परमेश्वर अर्ध्यांगी सीता. आपण हे संस्कार, हे पुराण वाचक, हे सगळं काय आपल्याला संस्कार शिकवते. म्हणून या प्रकार आपण या आज हे हनुमान हे रामाचा सेवक. प्रभु चरित्र सुनवे कुरसिया, राम लखन सीता मन बसिया. प्रभूचा चरित्र आपल्याला सांगण्यासाठी आहे. म्हणून त्याला तुकाराम महाराज सांगले, चिरण चिरण हनुमंता तुम्हाली राम दूता, द्यावे भक्तीचे या वाट मज द्यावया सुबट. मग चांगलं सुबट म्हणजे सुलभ म्हणजे भक्तीदार. कोण म्हणला? तुकाराम महाराज. तेवढं जगद्गुरु ईश्वरानं त्यानं सुद्धा हनुमान, हे हनुमान आपल्याला भक्तीची वाट दाखवली. म्हणून हर एक गावात, कोण्या गावात कोणता देव नसेल, पण एवढंच किती गुणाचे असो, कोणी असो, किती नासमाधान असेल तरी एवढंच ढोंडा तरी ठेवून त्याची पूजा करा. का की ते आपल्याला भक्तीचे रस्ता दाखवते. चिरेन चिरेन हनुमंता तुम्हा आले राम दूता, दावी भक्तीची या वाट मग द्यावया सुबट. हे आपण म्हणलं नाही, तुकाराम महाराजांनी म्हणलो. त्याला सुद्धा भक्तीची वाट दावाट हा परमात्मा आहे. म्हणून निज धामला सर्व देव गेले तरी याला कशाला ठेवलं? रामानं प्रभूनं कशाला याला ठेवलं? की प्रभू चरित्र सुनवे कुरसिया, राम लखन सीता मन बसिया. तू जर इथून गेला तर प्रभूचं चरित्र कोण सांगणार आहे? त्याचं चरित्र आपल्याला कुणाला माहीत होणार? हे अज्ञानी लोक आहेत, त्याला कोण दावते? म्हणून हा बजरंगबली भक्त आहे, हा ईश्वरचा भक्त आहे, चांगला आहे. म्हणून भाग्याचे आहो तुम्ही. आज महिनाभरचा प्रसाद आहे. किती काय असलं तरी येऊन प्रसाद घेऊन जावा आणि या आपल्या जीवनाचा आपण उपयोग करावा. म्हणून मी 2 गोष्टी सांगण्यात आलं. का म्हणलं तर एखादं कोणीतरी धरत म्हणून सांगण्यात आलं, नाही तर काय सांगण्याची खुशी नाही. पण जर या प्रकार झाला तर आपलं जीवन सार्थक होते. आपले लेकरं बरं असे टाईम तर लहान लेकरांना गॅरंटी आला. त्या लहान असतानाच ते ज्ञान बुद्धीचे काही सर्व येते. म्हणून या प्रकार करून मी माझ्या 2 गोष्टीला विराम देतो. तेरबा महाराज तुम्ही सांगा.